तुम्हाला माहिती आहे का, चारही बाजूनी मुस्लिम समाजाची वस्ती असलेल्या या ठिकाणी नवरात्र उत्सव अगदी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। याबद्दलच अधिक माहिती घ्यायला मी आज आलोय भायखळ्यामधील नागपाड्याच्या माऊलीचं दर्शन घ्यायला। नागपाडा म्हटलं ना की तुमच्या डोळ्यासमोर येईल बोहरी वस्ती, मदनपुरा आणि मस्तान तलाव, थोडक्यात मुस्लिम बहुल समाज। हो, चारी बाजूने आमचा मुस्लिम बहुल समाज आहे। तरी सुद्धा या नागपाड्यात नागपाडा सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ 1980 या सालापासून दरवर्षी अगदी मोठ्या उत्साहात शारदीय नवरात्र उत्सव साजरा करतात। आणि इथली सर्वात खास गोष्ट म्हणजे या उत्सवासाठी मुस्लिम बांधव सुद्धा मनापासून अगदी जमेल ती मदत करतात। ही गोष्ट केवळ ऐकीव नसून मी स्वतः तिथे उपस्थित असताना या गोष्टीची अनुभूती घेतली आहे। नागपाड्याच्या माऊलीचा इतिहासही खूप खास आहे। इंग्रजांच्या काळात इथे एका तपकिरी रंगाच्या दगडात शिव मंदिराची स्थापना झाली होती। स्थानिकांनी तेव्हा आपल्या अडचणींवर मात करण्यासाठी भगवान शंकरासमोर नवस करून बरोबर शिवलिंगासमोर पार्वती मातेचं रूप धारण केलेल्या मूर्तीची स्थापना शारदीय नवरात्रात केली आणि तेव्हापासूनच या नवरात्री उत्सवाची सुरुवात झाली। मी जेव्हा तिथे होतो ना तेव्हा अगदी उत्साहात चालू असलेला अष्टमीचा होम पाहण्याची संधी मला मिळाली। तुम्हाला खरं सांगतो मित्रांनो, कोणत्याही नियमांचं उल्लंघन न करता हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन आपले सण कसे साजरे करायचं याचं आदर्श उदाहरण म्हणजे नागपाड्याची माऊली। हाच सामाजिक एकोपा जर तुम्हाला पाहायचा असेल तर या नागपाड्याच्या माऊलीला एकदा नक्की भेट द्या आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा।